हे फ्रेंड्स, हाय, गुड मॉर्निंग. तर मी व्हिडिओ बनवायला चालू केला आहे आणि माझ्या मुलीला मी आता जेवण चारते. थोडी साय होती, त्या साईची थोडी पेस्ट केली, म्हणजे थोडे घट्टपणा येतो साईमुळं. मग ती साईची पेस्ट करून मी तिला चारते. तिला लय आवडते साई, तर ती खाती आहे सकाळ सकाळी. काय काम म्हणजे काम केलं आहे मी सगळं, पुढं मी ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. सगळं काम झाल्यावर मी तिला जेवण चारत होते. आणि इथं मी भाजीची ग्रेव्ही करते. तर भाजी करते, आपण गवारची भाजी करायची, तर त्याची ग्रेव्ही करते मी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण टाकून ह्याची सगळ्याची ग्रेव्ही करून घेतली आहे. सगळ्यांचा चहा पण झाला आहे आणि आता गवार करते, त्यात टाकली आहे. ही मी भाजून धुवून घेतली, गवार धुतली आहे ही. मग ती डायरेक्ट त्या भाजीत टाकून हे करते, फ्राय. आणि ना फ्राय भाजी करायची, पण थोडंसं खूप कोरडी होती ना, म्हणून थोडंसं पाणी ॲड करणार आहे त्यात, जास्त नाही, पण उगं थोडं पाणी ॲड करायचं. तर ही आपली गवार आहे, मोकळे गवार करायची. तर खूप सिंपल असते. मी खूप सिंपल भाज्या करते, जास्त काही टाकत नाही. कांदा टोमॅटो तर मी जास्त भाजीत टाकत नाही, पण सहसा गवार ह्याच्यामध्ये टाकते. इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे, बाळाला दूध पाजायचं, ते दूध आहे. एवढं थोडंसंच पाणी ॲड केलं आहे, बास होती एवढी भाजी आम्हाला सगळ्यांना. आणि थोडं दूध पण खात्यात सगळे, माझे सासरेही थोडं दूध खात्यात. आणि अजून दुसरं ताजं दूध आहे, हे रात्रीचं दूध आहे, हे जी गरम करते मी. ताजं दूध आता गरम कर. हे शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाणे बारीक केलेले, ते मी एकदाच करून ठेवते. 4-5 दिवसाचा एकदाच शेंगदाणे बारीक करून ठेवते, की जेणेकरून मला सकाळी खूप लवकर स्वयंपाक करावा लागतो. त्याच्यामुळं मी हे करून ठेवते, का तर गडबडीमध्ये लवकर होऊन जातं. थोडीच भाजी एवढी बास होती. आता मी भाकरी करायला घेतली, भाकर बनवून. तर फ्रेंड्स, मी ही ज्वारीची भाकरी, म्हणजे ज्वारीचंच पीठ आहे, पण रात्रीची भाजी उरली होती, तर ती भाजी या पिठामध्ये टाकून अशी मी म्हणजे भाजीची भाकर बनवली. ही त्यात पाणी ॲड केलेलं नाही आहे, भाजीची भाकर आहे. तुम्ही बघा पुढं कशी, खूप छान लागते. तुम्ही पण ट्राय करा. तुमची जर रात्रीची भाजी वगैरे असेल तर ती पीठमध्ये मळून, म्हणजे पाणी नाही टाकायचं, ती भाजीत ॲड करायची. त्याच्या ह्या 2 भाकरी झाल्या ते त्या भाजीच्या. तर त्या भाकरी एकदाच्या करून घेतल्या की मग मी बाकीच्या मी खरं तर फ्रेंड्स आज 3 प्रकारच्या भाकरी केल्या. ही भाजीची, ज्वारीची, आणि माझी सासूबाई उडदाची भाकर खाते. उडदाचे जे पीठ असतं आपलं उडीद, त्याची भाकर खाते. मग लास्टला 2 उडदाची भाकरी केली, 2 याच्या भाकरी केल्या, 4 मी ज्वारीच्या भाकरी केल्या, आणि परत 2 उडदाच्या भाकरी केल्या. तर त्या नाही टाकल्या मी, का तर व्हिडिओ खूप लाँग होऊन जातो आणि परत आपल्याला व्ह्यूज पण तेवढं बघत नाहीत लोक आपल्या एंडपर्यंत व्हिडिओ, म्हणून मग मी जास्त लांबवत नाही व्हिडिओ. शॉर्टमध्ये 4 ते 5 मिनटाचा व्हिडिओ मी बनवते. तरी आपली भाजीची भाकर आहे तसं म्हणलं तरी. आणि अजून एक प्रकारे आपण तेलात पण असं हे करू शकतो, त्याला थालीपीठ म्हणतात. म्हणजे असंच काय असं तेलात हे वांगे उरले ते थोडे आपले, यात थोडीशी कोथिंबीर, थोडीशी चटणी, लसूण वाटून टाकला होता मी, का त्यात थोडीशी चव येईल म्हणून, आणि मीठ. गोल बनवली ना भाकर फ्रेंड्स, प्लीज सांगा. आणि ही झाली आपली भाकर भाजीची. ही शिकून घेऊया आपण. तर व्हिडिओ लॉंग बनवून काय उपयोग नाही, लोक एंडपर्यंत बघत नाही. आपली भाजी तयार झाली. थोडा मिरचीचा ठेचा पण केला आहे, पण तो पण मी नाही घेतला व्हिडिओमध्ये. आणि हे माझं बाळ, हे खूप भूक लागली होती, याला खूप भूक लागली होती. मी स्वयंपाक करून घेतल्या पहिल्यांदा हिला जेवण चारायला बाहेर आले. ही जे पप्पा बसले ते हे आमच्या पप्पाचे, म्हणजे हे माझ्या मुलीचे, म्हणजे समजा हे माझ्या नवऱ्याचे मामा आहेत. हे जे बसलेत ते 2 जण गप्पा मारत बसले होते पलीकडं. मी हिला जेवण चारून घेते. आणि आता एंडिंगला मी आले होते धुणं धुवायला. खूप कपडे होते, माणसं खूप आहेत घरात. माझे वडील आले ते, त्यांचे खूप कपडे येते, मग त्याच्यामुळं मी इथं आले ते धुवायला. मला आवडतं असं, म्हणजे तळ्यात